नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे। प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट करायचे। प्रश्न बघा काय आहे, खालीलपैकी कोणते पुस्तक राजाराम मोहन राय यांनी लिहिलेले नाही। इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, राजाराम मोहन राय यांनी तुम्हाला जे 4 पुस्तकांची नावं दिलेली आहेत तर त्याच्यातील कोणतं पुस्तक लिहिलेलं नाही असं आपल्याला इथं विचारलेलं आहे। ब्रह्मानी मासिक, संवाद कौमुदी, मिरत अल अकबर, त्याच्यानंतर सत्यार्थ प्रकाश। बघा हे 4 ऑप्शन दिलेले आहे। तर आपल्याला इथं काय विचारलंय नीट बघा, राजाराम मोहन राय यांनी लिहिलेलं नाही हे पुस्तक, हे 4 ऑप्शन मधलं तर कोणतं पुस्तक लिहिलेलं नाही बघा, सत्यार्थ प्रकाश हे जे पुस्तक आहे हे राजाराम मोहन राय यांनी लिहिलेलं नाही। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, भारताच्या कोणत्या सशस्त्र दलामध्ये पूर्वी प्रचंड प्रहार हा सराव पार पडला? पूर्वी प्रचंड प्रहार हा सराव भारताच्या कोणत्या सशस्त्र दलांमध्ये पार पडला असं आपल्याला इथं विचारलेलं आहे। CRPF, ITBP, तिन्ही सशस्त्र दल आणि त्यांचे विशेष दल, आसाम रायफल असे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। मित्रांनो बघा, आपण 10 मिनिटांमध्ये 10 प्रश्न घेत असतो। जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट करायचे, नसेल येत तर उत्तर लक्षात ठेवायचं आहे। जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस असू द्या, त्याचबरोबर GMC असू द्या, कोणतीही GMC, आता GMC पुणे, सोलापूर असेल, सातारा, सांगली असेल, अशी कोणतीही GMCची भरती असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं सामान्य ज्ञानावरती प्रश्न, चालू घडामोडीवरतीचे प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस असेल, महाराष्ट्र पोलीसमध्ये देखील अशा पद्धतीचे हे सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात। त्यासाठी आपली लेक्चर सिरीज कंटिन्यू करायची आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही। याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, तिन्ही सशस्त्र दल आणि त्यांचे विशेष दल यांच्यामध्ये पूर्वी प्रचंड प्रहार हा सराव पार पडला। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न काय आहे बघा, ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीला शिक्षणाकडे दुर्लक्ष का केले? आपल्याला काय विचारलेलं आहे, ईस्ट इंडिया कंपनी जी आहे त्या ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीला शिक्षणाकडे दुर्लक्ष का केलं असं आपल्याला इथं विचारलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये ऑप्शन बघा, भारतीय संस्कृती जपण्यासाठी, त्यांचे लक्ष केवळ व्यापार व नफ्यांवर होते। बघा ईस्ट इंडिया कंपनीचं लक्ष कशावर होतं आणि त्यांनी का शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं आपल्याला विचारलेलं आहे। भारतीय भाषा शिकायची नव्हती त्यांना आणि ब्रिटिशांना शिक्षक मिळत नव्हते। बघा हे 4 ऑप्शन दिलेले आहेत। आपल्याला इथे विचारलेलं आहे ईस्ट इंडिया कंपनी, सर्वांना माहीत आहे ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याचं काम, तर या ईस्ट इंडिया कंपनीनं शिक्षणाकडे का दुर्लक्ष केलं आणि त्याचं करेक्ट आन्सर बघा, त्यांचे लक्ष केवळ व्यापार व नफ्यांवर होते। त्यांचे लक्ष केवळ व्यापार व नफ्यावर होते, त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीनं सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला इथं समोर आहे, भारतीय शिक्षणासाठी पहिली ठोस पायरी कोणत्या कायद्यातून उचलली गेली? बघा भारतीय शिक्षण आहे ते भारतीय शिक्षणासाठी पहिली ठोस पायरी कोणत्या कायद्यातून उचलली गेली आपल्याला विचारलेलं आहे। इथं कायदे देखील दिलेले आहे। इथं बघा, पिट्स इंडिया ॲक्ट 1784, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, चार्टर ॲक्ट 1813, चार्टर ॲक्ट 1853 आणि याचं करेक्ट आन्सर माहीत असेल तर कमेंट करा, नसेल तर आन्सर बघा काय आहे, चार्टर ॲक्ट 1813। याच्यातून भारतीय शिक्षणासाठीची पहिली ठोस पायरी आहे, ती ठोस पायरी उचलली गेली। चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, आधुनिक भारतीय इतिहासात ओरिएंटलिस्ट कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला पाठिंबा देत होते? ओरिएंटलिस्ट जे आहेत ते ओरिएंटलिस्ट आधुनिक भारतातील इतिहासात कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला पाठिंबा देत होते? इंग्रजी शिक्षण, पाश्चात्य विज्ञान, भारतीय पारंपरिक शिक्षण आणि युरोपीय साहित्य। ओरिएंटलिस्ट जे आहेत ते कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला पाठिंबा देत होते आपल्याला विचारलेले आहे। करेक्ट आन्सर बघा, भारतीय पारंपरिक शिक्षण याच्यावरती ते काय करत होते? पाठिंबा देत होते, त्या गोष्टींना प्रोत्साहित करत होते। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मॅकॉले भारताच्या कोणत्या पदावर आला होता? हा जो मॅकॉले आहेत
ते भारतात कोणत्या पदावर आले होते किंवा आला होता? तर गव्हर्नर जनरल, शिक्षण सचिव, भारतीय सिव्हिल सेवा प्रमुख, सार्वजनिक सूचना समिती, त्याला काय म्हटलेलं आहे? GCPI. आणि त्याच्यानंतर बघा, सार्वजनिक सूचना समिती GCPIचे अध्यक्ष याच्यातील कोणत्या पदावर आलेले होते? चला, याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे? सार्वजनिक सूचना समिती म्हणजे GCPIचा अध्यक्ष म्हणून मॅकॉले हे भारतात आले होते. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. मॅकॉलेच्या शिफारस कोणत्या गोष्टींना निधी द्यावा असे सांगितलेले आहे? हे जे काय मॅकॉले होते त्यांची शिफारस कोणत्या गोष्टींना निधी द्यावा अशी होती? तर संस्कृत विद्यापीठांना, अरबी पार्शियन साहित्याला, युरोपियन साहित्य व विज्ञानात, धार्मिक शिक्षणाला. तर याचं करेक्ट आन्सर बघा, करेक्ट आन्सर आहे युरोपीय साहित्य व विज्ञानाला काय केलेलं होतं? त्यांनी निधी द्यावा अशी शिफारस केलेली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. मॅकॉलेच्या शिफारशीनुसार ओरिएंटल अभ्यासासाठी नवीन अनुदान जे आहे त्या अनुदानाबद्दल काय निर्णय घेतला असं आपल्याला विचारलेलं आहे? अनुदान वाढवणे, नवीन अनुदान देऊ नये, सर्व अनुदान दुप्पट करावे आणि खाजगी अनुदान घ्यावे. याच्यातील करेक्ट आन्सर बघा काय आहे? तर नवीन अनुदान देऊ नये असं त्यांनी काय केलेलं होतं? निर्णय घेतलेला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्न अतिशय पटपट वाऱ्याच्या वेगाने येत असतात. तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर येतं त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ज्याचं उत्तर येत नाही ते उत्तर तुम्ही लक्षात ठेवा. कुठंतरी हे सगळे प्रश्न लिहून ठेवा, नोट करा. या प्रश्नांची अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा पद्धतीची जी भरती असते किंवा MPSC UPSC असते त्या ठिकाणी हे विचारले जातात. त्याच्यातील बघा, मॅकॉलेच्या शिफारसीनुसार डाउनवर्ड फिल्ट्रेशन सिद्धांत म्हणजे काय? मॅकॉलेच्या शिफारसीनुसार डाउनवर्ड फिल्ट्रेशन सिद्धांत म्हणजे काय? तर त्याची व्याख्या बघा काय आहे? सर्वांना मोफत शिक्षण देण्याची पद्धत, उच्चभ्रू थराला शिक्षण देऊन ज्ञान जनतेपर्यंत पोहोचवण्याची कल्पना, त्याच्यानंतर ग्रामीण शिक्षण वाढवण्याची योजना आणि शाळांची संख्या वाढवण्याची पद्धत. तर याच्यामध्ये ते फिल्ट्रेशन सिद्धांत आहे. डाउनवर्ड फिल्ट्रेशन जो सिद्धांत आहे त्याचं महत्त्व काय आहे किंवा म्हणणं काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे उच्चभ्रू थराला शिक्षण देऊन ज्ञान जनतेपर्यंत पोहोचवण्याची कल्पना जी आहे ती मॅकॉलेच्या शिफारशीनुसार आपल्याला दिसते. आणि आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासमोर. हा प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर प्रश्न बघा काय आहे 10वा. मॅकॉले भारतीय व अरबी साहित्याबद्दल काय मत व्यक्त करत होते? बघा, जे मॅकॉले आहेत ते भारतीय व अरबी साहित्याबद्दल काय मत व्यक्त करत होते आपल्याला इथे विचारलेलं आहे. श्रेष्ठ आहेत, ते युरोपीय साहित्य इतके महत्त्वाचे आहेत, ते अत्यंत मौल्यवान आहेत, ते युरोपीय साहित्यांपेक्षा कनिष्ठ आहेत. मॅकॉले यांनी भारतीय व अरबी साहित्याबद्दल काय मत व्यक्त केलं आहे आपल्याला इथे विचारलेलं आहे. आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे? ते युरोपीय साहित्यापेक्षा कनिष्ठ आहेत. काय आहे? ते युरोपीय साहित्यापेक्षा कनिष्ठ आहेत असं त्यांनी मत व्यक्त केलेलं होतं. तर मित्रांनो, भेटूया आपण अशाच नवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.